शिंदेच्या शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी थेट मराठी भाषेला मारण्याची भाषा केली आहे। मराठी माझी आई, उत्तर भारतीय माझी मावशी आहे, त्यामुळे आई मेली तरी चालेल, मावशी वाचली पाहिजे असं वादग्रस्त विधान त्यांनी केलंय। दरम्यान त्यांच्या विधानानंतर आता चांगलाच वाद निर्माण झालाय। विरोधकांनी प्रकाश सुर्वेंवर आगपाखड केली आहे आणि त्यानंतर काय घडामोडी घडल्या बघूया एका रिपोर्टमध्ये। मराठी मेरी मातृभूमि मेरी माँ है। एक बार माँ मर गई तो चलेगा, लेकिन मौसी मरना नहीं चाहिए। मतांच्या लाचारीसाठी केलेलं स्टेटमेंट आहे आणि या लाचारांना मराठी माणूस येणाऱ्या निवडणुकीत धडाडे शिकवेल। सगळे जमा झालेले सगळे टाळके, यांना काय विचार आहे का भूमिका आहे का तत्व आहे, एवढंच फक्त विरोधकांना सुचत असतं। म्हणून मला वाटतं या विषयाला वेगळी कलाटी द्यायची गरज नाही। शिंदेच्या शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी मराठी भाषेसंदर्भात केलेल्या वक्तव्यानं नव्या वादाला तोंड फुटले। सुर्वेंनी केलेल्या विधानानंतर विरोधकांनी त्यांचा खरपूस समाचार घेतलाय। मतांच्या लाचारीसाठी माय मराठीबद्दल सुर्वेंनी चुकीचं विधान केलंय, त्यामुळे महाराष्ट्रातील जनता आगामी निवडणुकीत धडा शिकवणार असा हल्लाबोल संदीप देशपांडे यांनी केलाय। ज्या माय मराठीनं प्रकाश सुर्वेंना लोकप्रतिनिधी केलं, जगायला शिकवलं, बोलायला शिकवलं, त्याच माय मराठीबाबत असं वक्तव्य करणं प्रकाश सुर्वेंना शोभतं का असा सवालही आता उपस्थित केला जातोय। मराठी मेरी मातृभूमि मेरी माँ है, तो उत्तर भारत मेरी मौसी है। और एक बार माँ मर गई तो चलेगा, लेकिन मौसी मरना नहीं चाहिए, क्योंकि मौसी ज्यादा प्यार करती है। तो माँ से ज्यादा प्यार आपने मुझे दिया है। पहिले ते शिवसेनेचे कमांडर होते, आता मला वाटतं लाचार सेनेचे कमांडर झाले। मतांच्या लाचारीसाठी केलेलं स्टेटमेंट आहे आणि या लाचारांना मराठी माणूस येणाऱ्या निवडणुकीत धडाडे शिकवेल। मनसे सोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांनी देखील प्रकाश सुर्वेंवर आगपाखड केली आहे। शिंदेच्या शिवसेनेला विचार आणि भूमिका नसल्याचं म्हणत अंबादास दानवेंनी टीकास्त्र डागले, तर राज्य गृहमंत्री योगेश कदमांनी प्रकाश सुर्वेंची पाठराखण केली आहे। मूळ भाषा मातृभाषा आपली मराठी आहे, या महाराष्ट्रात मराठीच असली पाहिजे। मग दुसऱ्या भाषा हिंदी असेल वगैरे ज्या काही इंग्रजी असेल त्या यायला आमचा काही विरोध नाही आहे, परंतु या महाराष्ट्राची मूळ भाषा, पहिली भाषा, मातृभाषा ही मराठीच आहे। ती काय शिवसेना आहे का? ती आपली आता सगळे जमा झालेले सगळे टाळके, यांना काय विचार आहे का भूमिका आहे का तत्व आहे। चुकीच्या पद्धतीने वक्तव्य फिरवणं आणि त्याचं राजकारण करणं मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावरती एवढंच फक्त विरोधकांना सुचत असतं। म्हणून मला वाटतं या विषयाला वेगळी कलाटी द्यायची गरज नाही। अमित ठाकरेंनी देखील प्रकाश सुर्वेंवर हल्लाबोल केला होता। एका आमदारानं असं वक्तव्य करणं लाजिरवाणं असल्याची टीका अमित ठाकरेंकडून करण्यात आली। मी आता येतानाच ऐकलं तर किती लाचार वक्तव्य केलंय। मला माफी मागितली म्हणजे आई मरू दे पण मावशी नाही, आणि आई म्हणजे मराठी माणसं आणि मावशी म्हणजे उत्तर भारतीय, हेच म्हणणं होतं ना मला वाटतं त्या। अतिशय लाजिरवाणी आणि लाचार गोष्ट एका आमदाराने वक्तव्य करणं। माफी मागितली, माफ करणं हे माझ्या हातात नाहीये, हे आपल्या मराठी माणसांच्या हातात आहे। त्याच्यामुळे निवडणुकीतच कळेल त्यांना किती माफ केलं आणि नाही केलं। भाषा चुकून माझ्या तोंडून आलेली आहे, तर त्याबद्दल तरी दिलगिरी केलेली आहे, त्यामुळे त्यावर पडदा पडलेला आहे। प्रकाश सुर्वेने एकदा माफी मागितली म्हटल्यानंतर तो पडदा पडलेला असताना मनसे त्यामध्ये जर राजकारण करत असेल तर निश्चितपणे चुकीचं आहे। मनसेनं अनेक विषय आहेत, त्या विषयामध्ये राजकारण करावं, परंतु प्रकाश सुर्वेसारख्या कार्यक्षम आमदारावर बोट ठेवण्याची त्यांची काही क्षमता नाही आहे। निश्चितपणे प्रकाश सुर्वेंनी जे बोललेले आहे ते चुकीचं आहे असं त्यांचं स्वतःचं मत ठरल्यामुळे त्या विषयाचं राजकारण करता कामा नये। प्रकाश सुर्वेंनी केलेल्या विधानामुळे त्यांच्यावर चहूबाजूंनी टीका होतीये, त्यामुळे प्रकाश सुर्वेंनी त्यांच्या विधानासंदर्भात माफी मागितलेली आहे। हात जोडत प्रकाश सुर्वेंनी दिलगिरी व्यक्त केली। आमची माय माऊली आहे आणि अनावधानाने माझ्या तोंडात शब्द गेला असेल, म्हणजे मी हात जोडून माफी मागतो। कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असेल त्याची मी दिलगिरी व्यक्त करतो। राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं वारं वाहू लागलंय, त्यामुळे हिंदी भाषिकांना आकर्षित करण्यासाठी प्रकाश सुर्वेंनी हे विधान केल्याचं बोललं जातंय। तर दुसरीकडे सुर्वेंच्या या विधानामुळे मराठी मतदारांमध्ये तीव्र संतापाची लाटही पसरली आहे।
त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेला आगामी निवडणुकीत सुर्वेंच्या विधानाचा फटका बसण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.